नमस्ते, मी शिवाजी शंकर वेताळ. आपल्यापुढं आज स्पर्धा परीक्षा शाप की वरदान हा विषय त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. खरोखरच आज जर आपल्या अवतीभोवती जर बघितलं तर खूप मोठी स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. MPSCमध्ये असो, UPSCमध्ये असो, पोलीस भरती असो किंवा अन्य स्पर्धा परीक्षा यामध्ये खूप मोठी स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग त्यामध्ये सर्वच लोकं यशस्वी होतात असं नाही. त्यामध्ये काही लोकांना अपयश पण मिळणार आहे. पण अपयश मिळवलं म्हणून दुसरं काहीतरी टोकाचं पाऊल उचलणं कितपत योग्य आहे, हाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आज स्पर्धा परीक्षेसाठी एका जागेसाठी 200 ते 250 फॉर्म त्या ठिकाणी येतात आणि मग त्यामध्ये एक विद्यार्थी निवडला जातो आणि आपल्या घरच्या कुटुंबातील लोकांना असं वाटतं की हा अभ्यास करत नाही, हा प्रामाणिकपणे तिकडं काही दुसराच करतो का उद्योग. परंतु तसं काही नसतं, तो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतच असतो. परंतु काय होतं की एखाद्याची क्षमता जिथपर्यंत असते तिथपर्यंत तो ग्राही धरतो. तर आपल्यापेक्षा कोणी पुढचा हुशार असेल तर तो त्या ठिकाणी ती जागा मिळवतो. म्हणून आपण हार न मानता प्रयत्न केलेच पाहिजे. वाळू चिकन रगडिता तेलही गळे. बाकी सर्व आपण आपल्या प्रारब्धावर सोडलं पाहिजे. कारण 99% प्रयत्न आपले आणि 1% परमेश्वरावर असतो, असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे आपण प्रयत्न केले पाहिजे. कोणत्याही निरर्थक गोष्टीत लक्ष न घालता आपला अभ्यास आपण केलाच पाहिजे. त्यायोगे आपण यशाकडे निश्चितच अग्रेसर होऊ आणि आपल्याला यश प्राप्त होईल. काही ठिकाणी यशाचे मार्ग म्हणजे आपल्याला यश शॉर्टकट मिळायचा काही लोकं सांगतात, परंतु तसं काही नसतं. कारण शॉर्टकट यश मिळत नसतं आणि यशाला कधी शॉर्टकटही नसतो. म्हणून त्या शॉर्टकटच्या भानगडीत न पडता आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि त्या प्रामाणिक प्रयत्नातूनच आपण यशस्वी होतो. हाच खरा आपल्यापुढं असणारा पर्याय आहे. जय शिवराय.